नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता. तर आज 28 जुलैला या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं. तर आज जे अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होतं. तुमचा कोणता जिल्हा आहे? अमरावती जिल्हा. तर आज अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड झालं यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये. तर हे विद्यार्थी आताच या ठिकाणी ग्राउंड देऊन आले. बॅच नंबर 2 यांची होती. तर बॅच नंबर 2चा आज जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं. तर यांचं आज भरती कशा प्रकारे झाली, पावसामध्ये ग्राउंड कशा प्रकारे या ठिकाणी झालं आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुकान केल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर यांचे जे संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. प्रकारे होता एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, तर आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी टायमिंग काय देण्यात आला होता आज आणि सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देण्यात आला होता. तर आज 28 जुलैला भरती कशा प्रकारे झाली यारो नागपूरची, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती यांचा अनुभव सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुमचं नाव काय? यश यादव. जिल्हा अमरावती. तालुका दर्यापूर. तर दर्यापूर, हे जे दर्यापूर तालुक्यातून या ठिकाणी आले होते. तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा गेटच्या अंदर जेव्हा एंट्रीचा टाइम होता, तर त्यावेळेस किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले? 10 वाजता रांगेत लागलो. 11 वाजता अंदर गेलो. 11 वाजता अंदर घेतलं होतं. आणि जेव्हा गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केलं जातं? ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड. बस हे दोन डॉक्युमेंट. नोटरी वगैरे नाही सध्या नाही, ते रनिंग निघालं. तर मुलांना जेव्हा गेटच्या अंदर घेतलं तर त्या ठिकाणी पाऊस वगैरे चालू होता. तर मुलांना त्या ठिकाणी कुठं थांबून ठेवण्यात आलं? अंदर कॉम्प्लेक्समध्ये. आणि काय काय त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी थांबून ठेवल्यावर? बसून देतात मस्त. म्हणजे 12 वाजेपर्यंत बसून ठेवतात. आणि 12 वाजतापासून पहिली या ठिकाणी बॅच चालू होती. व्हेरिफिकेशन होती. तर ह्या वर्षी काय या ठिकाणी चेंजेस करण्यात आले की मागच्या वर्षी काय होतं की 1600 मीटर रनिंग झाल्यावर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे. तर ह्या वर्षी काय चेंज? या वर्षी पहिले उंची आहे, ज्याची बसली नाही ती अलग ट्रूप आहे आणि म्हणजे अटत नाही अलग ट्रूप. तर सर्वात आधी ह्यावेळेस काय चेंजेस झालाय की ह्या वर्षी जे सर्वात अगोदर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि उंचीमध्ये जे विद्यार्थी कटत आहे तर त्या विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे आणि त्या मुलांचं जे ग्राउंड आहे हे सर्वात शेवटी या ठिकाणी घेतलं जात आहे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर जे पुढची जी प्रोसेस होती, तर सर्वात अगोदर किती जे त्या ठिकाणी बॅचेस त्या ठिकाणी करण्यात येत आहे? 100 बॅच. तर एका बॅचचे जे 100 विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी बॅचा डायरेक्ट त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर नेलं होतं. पहिले इकडे कॉम्प्लेक्समध्ये बनवतात 100 एक बॅच निघते. तर ते जे तुमच्या अगोदरची जी बॅच होती पहिलीवाली बॅच, तर ते तुम्हाला दिसले ना धावताना? नाही दिसत नाही, हे दिसत कॉम्प्लेक्समध्ये राहते, पाणी चालूच नाही. तर तुमच्या बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि एका बॅचमध्ये समजा किती मुलांना या ठिकाणी घेण्यात आलं? 46 जण. ॲक्सिलेंटची किती होते? 20 जण. आणि सेकंड ग्रुपचे 26. तर सेकंड ग्रुपचे या ठिकाणी 26 पहिले जे आले ते ॲक्सिलेंट. तर या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग चालू आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे पूर्ण मुलं या ठिकाणी घेतल्या जातात. आणि 5 मिनिट 45 सेकंडचे जे आहे या ठिकाणी जे सेकंड ग्रुप आहे ते विद्यार्थी या ठिकाणी घेतलं जातात. तर टोटल आज 100 मुले सोडले होते आणि 100 पैकी टोटल 46 विद्यार्थ्यांना आज घेण्यात आलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड झाला. आणि पावसामध्ये ग्राउंड कशा प्रकारे या ठिकाणी होत आहे? पावसामध्ये घेऊन राहिले चांगलं, म्हणजे पाऊस चालू आहे तरी सुद्धा ते घेत आहे ग्राउंड. तर आज जे या ठिकाणी पाऊससुद्धा चालू होता यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला, तरीसुद्धा या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी होता. पाणी जरी आला, पाऊस जरी आला तरीसुद्धा ग्राउंड या ठिकाणी होता. आणि आज जे म्हणजे रातपासूनच या ठिकाणी जवळपास 9 वाजतापासूनच या ठिकाणी कंटिन्यू पाऊस या ठिकाणी भरपूर पाऊस होता. तरीसुद्धा भरपूर पाऊस या ठिकाणी मुलांचा या ठिकाणी ग्राउंड होता. ठीक आहे. आणि तुम्ही या ठिकाणी उद्या येणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगसाल, काय संदेश देसाल त्यांना? या जास्त काही गडबड करू नका, मस्त शांततेत पया निघतील. तर पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये जास्त मुलं घेतल्या जातात. तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये जे जास्त मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि ज्या सर्वात शेवटच्या बॅच आहेत त्या सर्वात शेवटच्या बॅचमध्ये खूप कमी मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिल्या ज्या बॅच आहेत तर त्यामध्ये जास्त मुलं या ठिकाणी घेतल्या जातात. तर उंची त्या ठिकाणी किती लावली होती? उंची 170 घेत आहे. तर 170 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागत आहे. आणि आज कोणत्या ट्रेडचं ग्राउंड होतं? जीडीचं. आणि जेव्हा 1600 मीटर रनिंगसाठी धावण्यासाठी नेलं तर त्या ठिकाणी घड्याळ वगैरे अलाउड आहे का? घड्याळ अलाउड आहे, मोबाईल नाही. तर घड्याळ घेऊन तुम्ही 1600 मीटर रनिंग या ठिकाणी मारू शकता.
जे पण विद्यार्थी उद्या ग्राउंड द्यायला येणार आहे तर तुम्ही घड्याळ घेऊन जे त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी मारू शकता. आणि रनिंग जेव्हा या ठिकाणी मुले 1600 मीटर रनिंगमध्ये कटत आहे तर त्यांची बाहेर याची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे. बॅग घ्या लागते, आपापली बॅग उचला, आपापले बॅगा उचलायला लावत आहे आणि बसमध्ये येऊन आपल्याला बाहेर सोडतात. बाहेरमध्ये पहिले मोटिवेशन देतात अंदर, मोटिवेशन देऊन बॅगा घ्या आणि बसमध्ये येऊन सोडतात. आणि ते जे ग्राउंड आहे सिंथेटिकचं ग्राउंड आहे तर त्यामध्ये बुटानं धावा की या ठिकाणी बिना बुटाचा धावा हे तुम्हाला काय वाटतं. आम्ही बिना बुटाचे पळालो, कारण की पाणी चालू आहे तर बूट स्लिप मारते. तर तुमचा जो अगोदर या ठिकाणी टायमिंग येतात 1600 मीटरचा तर किती येतात या ठिकाणी. तो टायमिंग नाही काढला. हो कष्टकार माणसं आम्ही. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी एंट्रीचा जो टाइम होता तर जेव्हा एंट्रीचा टाइम जेव्हा तुमचा होता 11 वाजता तर 11 वाजता तुम्ही गेले आणि तुमचं 1600 मीटर रनिंग हे किती वाजेपर्यंत या ठिकाणी स्टार्ट झालं होतं. 12-12:30 वाजतापासून स्टार्ट झालं होतं आणि पहिली जी बॅच होती ती बरोबर 12 वाजता घेतली त्यांनी. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला टोटल जे विद्यार्थी या ठिकाणी आले तर किती या ठिकाणी टोटल मुलं एकाच जिल्ह्याचे, अमरावती जिल्ह्याचे एक जिल्हा. आणखी अंदर किती बॅचेस त्या ठिकाणी बसून 8 बॅच होतात दिवसात. 800 विद्यार्थी येतात. तर पहा या ठिकाणी 800 विद्यार्थी आज आले होते आणि अमरावती जिल्ह्याचा आज ग्राउंड होता आणि यांची जी बॅच होती हे बॅच नंबर 2 होती. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती 28 जुलैला या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस आहे आणि एका बॅचमध्ये या ठिकाणी 100 मुलं सोडत आणि 100पैकी जवळपास आज 46 मुलं घेतले आणि टायमिंग या ठिकाणी चांगला दिला जात आहे. पूर्ण टाईम दिला जात आहे. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी दिला जात आहे. तर तुमचं उद्या जर ग्राउंड असेल तर तुम्हाला या ठिकाणी ज्या तुम्ही या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये बसले तर जास्त या ठिकाणी चान्सेस आहे कारण की पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये जास्त मुलं या ठिकाणी घेतल्या जातात आणि टायमिंगसुद्धा भरपूर दिलं जात आहे. आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि त्यांच्या हातावर शिक्के वगैरे त्या ठिकाणी दिले जातात. ज्यांनी ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिडेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची आणखीन प्रोसेस ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या ठिकाणी काय होतं की सर्वात अगोदर त्या ठिकाणी लॉंग जम्प झालं, झिगझॅग झालं, त्याचबरोबर 10 पुलअपचा त्या ठिकाणी होत आहे, उंची त्या ठिकाणी होत आहे आणि छातीसुद्धा त्या ठिकाणी होत आहे पुढची प्रोसेस. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट न्यावं लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे, 24 फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अनमॅरिड सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि नोटरी. तर हे सर्व एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अंदर या ठिकाणी लागणार आहे. आणि नोटरी तुम्हाला वकिलाजवळ करायचे बल्कि या ठिकाणी तहसीलमध्ये करायची नाही आहे. ठीक आहे. तर काही विद्यार्थी तहसीलमधली सुद्धा नोटरी करत आहे तर तहसीलमधली नोटरी या ठिकाणी चालणार नाही. तर ॲडव्होकेट पाशी तुम्हाला या ठिकाणी नोटरी करायची आहे. ठीक आहे. तर 100 रुपयातच नोटरी करून भेटणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर नोटरी करून घ्या कारण की नोटरी या ठिकाणी कंपल्सरी आहे. तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला जे नोटरी लागत नाही, जेव्हा तुम्ही रनिंग काढली तेव्हा त्या ठिकाणी नोटरी त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. ठीक आहे. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येक याचे तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि झेरॉक्ससुद्धा त्या ठिकाणी घेतलं जात आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष या ठिकाणी ठेवायचं आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढले तर त्या विद्यार्थ्यांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे, जास्त लंबी त्यांची प्रोसेस या ठिकाणी होत आहे. तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो 28 जुलैला झाली बॅच नंबर 2 मध्ये. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.